पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला। बजरंग सोनवणेंना 376 बूथवर मदत केली। शिंदे गटाच्या कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। तर ऑडिओ क्लिप माझी नाही, कुंडलिक खांडे यांचं स्पष्टीकरण। बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचं ऑफिस फोडलं। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आक्रमक। अजित पवार गटाच्या 4 ते 5 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली। सूत्रांची माहिती, दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्याने चर्चांना उधाण। महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी। भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उद्यापासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। उद्या भाजपच्या कोर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांसाठी अमित शहा ऍक्शन मोडवर। महाराष्ट्रासोबतच झारखंड, हरियाणा राज्यातही अमित शहा यांचा दौरा। उद्धव ठाकरेंचा 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचं आयोजन। 7 जुलैला ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार। शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंविरोधात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 जूनला नवी मुंबईच्या वाशीमध्ये पाटण विधानसभेतील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा। आदित्य ठाकरे, भास्कर जाधव कार्यकर्त्यांना संबोधित करतील। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस। महायुतीत समन्वय ठेवा, तटकरेंकडून प्रवक्त्यांना सूचना। शरद पवार गटाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत रवींद्र भैया पाटलांचा राजीनामा। नवीन जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्याच्या बैठकीत सूचना। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पगार मागणाऱ्या महिलेला भाजप पदाधिकाऱ्याची शिवीगाळ। शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पगार मागण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ। दूध दरवाढीबाबत सरकारकडून शेतकरी नेते आणि दूध संघासोबत बैठक होणार। शेतकऱ्यांना दुधाच्या दराबाबत दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न। सह्याद्री अतिथीगृहावर 29 जून रोजी बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटलांना जळगावातून विद्यार्थिनी महिला पोस्टाने बदाम त्यांनी पाठवलेत। महिलांना मोफत शिक्षण द्या या घोषणेची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप आहे। चंद्रकांत पाटलांना आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी विद्यार्थिनींनी बदाम पाठवले। मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात आजचा युक्तिवाद संपला। राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी बनू देणार नाही। मराठा आरक्षणाबाबत याचिकेवर राज्य सरकारची हायकोर्टात ठाम भूमिका। विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या माजी आमदाराचा प्रताप। 8वी पास नरेंद्र मेहतांकडून मतदान। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा नावाची पोस्ट चर्चेचा विषय। आमदार प्रताप सरनाईकांकडून कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट प्रसारित। तर जनता आपल्यासोबत, अशीच कारवाई करत रहा, पोस्टरवर उल्लेख।